पुढची बातमी आहे डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची, कारण रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीमध्ये चक्क एक गुलाबी झालेला रस्ता बघायला मिळालाय। डोंबिवली MIDC मध्ये अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच इथल्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो। यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीमध्ये हिरवा पाऊस, ऑरेंज ऑइल मिश्रित असा एक पाऊस पडला होता। तर आता केमिकलमुळे MIDC च्या इथला हा संपूर्ण रस्ता गुलाबी रंगाचा झालाय। रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या प्रमाणावरती गटारामध्ये केमिकल असल्याचं देखील दिसून आलं। या केमिकलमुळे इथे दर्प देखील सुटलाय। 2020 साली हाच गुलाबी रस्ता विषय लावून धरण्यात आलेला होता, त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेतली होती। आता 5 वर्षांनी पुन्हा एकदा हा विषय पुढे आलाय। अधिकारी वर्ग यामध्ये लक्ष देणार आहे का, हाच प्रश्न आहे। विधान भवन मध्ये रेड कार्पेट बघायला मिळत आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्हाला आता गुलाबी कार्पेट सारखी परिस्थिती त्या रस्त्यावरती झालेली आहे। याचा अर्थ असा आहे की या AQIच्या अंतर्गत प्रदूषणचं स्तर किती गेलेले आहेत। आणि हे आज नाही, तिकडच्या ज्या असलेल्या वेस्ट असलेल्या इंडस्ट्रीज किंवा पर्यावरणयुक्त त्या इंडस्ट्रीमध्ये STP लावावी, ही गेल्या अनेक वर्षापासून डोंबिवलीची ही मागणी होती। कारण केमिकल झोन हा केल्यामुळे तिकडचं पूर्ण वातावरण दूषित झालेलं आहे। सरकारने याच्यात तातडीने लक्ष घातलं पाहिजे। संबंधित कल्याणकर आणि डोंबिवलीकरांना त्या आरोग्यावरती पण देखील धोका निर्माण झालेला आणि ह्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनावरती जाईल जर त्यांना काहीतरी आरोग्याचा धोका निर्माण झाला तर याच संदर्भामध्ये माजी नगरसेवकांनी काय प्रतिक्रिया दिली आपण जाणून घेऊया। माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या दोषींवर कारवाई आणि ज्या कंपन्यांमधून अशा पद्धतीने कुठलीही प्रक्रिया न करता जे पाणी सोडलं जात आहे किंवा केमिकल्स सोडले जात आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याचं काम MIDCच्या माध्यमातून होत नाही। हे जर पुढे नाही करण्यात आलं तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक तीव्र आंदोलन MIDCच्या विरोधात करण्यात येईल। याची दखल MIDCच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी। MIDC मध्ये वारंवार कधी हिरवा पाऊस कधी पिवळा पाऊस होत असतो, त्यावेळेला गुलाबी रस्ते आहेत। वारंवार MPC मध्ये सांगूनही कोणी लक्ष देत नाहीये। तरी लवकरात लवकर ज्या कंपन्यांचं प्रदूषण आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।